नमस्कार मित्रांनो, दिवाळी सणाचा इतिहास ज्यावेळेस आपण बघायला जातो किंवा दिवाळी सणाचं मूळ शोधण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं दिवाळी सणाचं मूळ शोधणे एक खूप मोठं आव्हान आहे. मित्रांनो, दिवाळी सणासंबंधी अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात. त्यातील काही कथा इतिहासातील असतात. अर्थात काय तर इतिहासातील काही व्यक्तींचा संबंध दिवाळी सणासोबत जोडणाऱ्या कथा आपण ऐकून असतो. त्यातील काही प्रसिद्ध कथा आपण बघणार आहोत. सम्राट अशोकांनी ज्यावेळेस दिग्विजय केला तर सम्राट अशोकांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ जो समारंभ, जो आनंद उत्सव साजरा करण्यात आला तोच दरवर्षी साजरा करणं सुरू झाला आणि दिवाळी सणाला सुरुवात झाली, अशी एक कथा आहे. त्याचसोबत सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांची सुद्धा एक कथा आहे. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तर त्या राज्याभिषेक समारंभामध्ये जो दीपोत्सव करण्यात आला तोच दीपोत्सव दरवर्षी साजरा करण्यात आला आणि दिवाळी सणाला सुरुवात झाली, अशी ही एक कथा आहे. मित्रांनो, या ज्या इतिहासातील कथा आहे याचे पुरावे किती आहेत हे इतिहासकारांनाच माहीत. पण मित्रांनो, आपण दिवाळी या सणाचं मूळ कृषी आनंद उत्सवात शोधू शकतो. मित्रांनो, जरा लक्ष द्या. आता पावसाळा आटपून शेतकऱ्यांच्या हातामध्ये नवीन पिके आली आहेत. अर्थात शेतकऱ्याची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली आहे आणि साहजिकच आता त्याच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्याच्या हातात नवीन पीक येत होते, अर्थात ती एका अर्थानं धनसंपत्तीच आहे, तर तो जो आनंद उत्सव साजरा करत होता आपल्या परंपरेनुसार, आपल्या श्रद्धेनुसार ज्या देवतांची पूजा करत होता, त्याच आनंद उत्सवामध्ये या दिवाळी सणाचं मूळ असलं पाहिजे, असेही काही अभ्यासक म्हणतात. मित्रांनो, या कृषी आनंद उत्सवाचा आणि दिवाळी सणाचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.